आमदारांना दिला जाते, विशेषतः शिवसेना किंवा राष्ट्रवादी. पण विरोधी पक्ष नेत्यांना मात्र तो निधी मिळाला. विरोधी पक्षाला एकट्यालाच नाही मिळाला. त्यांना मिळाली असं त्यांना आरोप. नाही, तो काय बोलतो त्याला त्याचा भांबवला येतो, त्याला मी त्याच्याबद्दल हे बोलत नाही. पागलसारखा झाला तो. काय बोलावं, आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाही. विजय वडेट्टीवार असेल, नाना पटोलेला पैसे मिळाले, बाळासाहेबांना मिळाले, थोडे थोडे पैसे मिळाले. आम्हाला 26-27 कोटी रुपये. ठीक आहे, जे मिळाले ते त्यांना पण काही कमी जास्त बाळासाहेबांना मिळाले. तसंही जयंत पाटलाला मिळाले, त्याच्याकडे का नाही बोलला तो? जयंत पाटलांना मिळाले, राजेश टोपेला पैसे मिळाले. आपल्या पक्षाच्या माणसावर करायला पाहिजे ना आरोप. आमच्यावर का करतो? आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे नाही मागितलेत. ठीक आहे, आम्ही प्रस्ताव पाठवला, बाकीच्या पण प्रस्ताव पाठवला, तसं आम्ही प्रस्ताव पाठवला. त्यांना म्हटलं विरोधी पक्षाला काही दिलं पाहिजे, नेत्यांना दिलं पाहिजे, दिलेत. पहिले सुद्धा असंच होत होतं, काही नेत्यांना भेटायचे, पण आम्ही मात्र थोडे दिलदार होतो. आम्ही त्यांना सगळ्यांना आम्ही 5 कोटी घेतले तर त्यांना 2 कोटी द्यायचे. त्याने आता म्हणजे त्यांनी जर विरोधकांना आमदार निधी द्याय, आपला विरोधक आमदार आहे म्हणून द्यायचंच नाही आणि समतोल विकासाच्या गोष्टी करायच्या, हा ढोंग पण आहे त्यांचा. त्याच्या डोक्यात काय घुसलंय ते सीएम आहे आणि त्या मतदारसंघाला लागून त्यांचा मतदारसंघ आहे जुन्नरचा. तर त्यांचं ते काय आपसात आहेत, त्याच्यामुळे तो राग आमच्यावर करतो. तिकडे काढावं त्या शिंदेवर. चला.